उद्या पेपर आहे आणि पहिलाच पेपर लय हार्ड आहे, म्हणजे लय बेकार कसा जाईल की उद्याच पेपर काय माहित नाही. इकडे आजी म्हणाले ध्यान करून लिह म्हण. लक्ष करूनच लिहावं लागतं, डोक्यातलं टेन्शन काढून फ्रीली दुसरा विचार पेपर सोडवावा लागतं. मोरलं दिसत कळते बाबा काय बी करायचं. 12वीच्या टक्केवारीवरच आहे सगळं. बघा असं म्हणाले तर बघू. आपलं आयुष्य आपणच घडवावं लागतंय. मग मोटिवेशन मला किती स्वतःच्या पायावर आपण स्वतः उभारावं लागतंय. दुसऱ्यांनी सध्या म्हणावं की असं करायचा वाटत नव्हता विश्वाहून, पण शिकून दाखविला, बनवून दाखविलाच म्हणावं लागतंय. तर जय शिवराव भाऊ. तर आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता का व्लॉग तर आता संध्याकाळी चालू केलाय, कारण मला आज कंटेंट आठवण झालं करायचं तरी पण. तर भाऊ आता झाले संध्याकाळ आणि आज दिवसभर म्हणजे उद्या माझा बोर्डाचा पेपर आहे आणि त्याच्यामुळे अभ्यास करत बसलो. त्याच्यामुळे का व्लॉगला आज टाइम देता आणला, तरी पण करायला आज व्लॉग. इकडे आई शेताकडून आले आता, हो का. आणि इकडे आता आजी येऊन बसले. आजीला विचार आई शेतात काय काय केलं बरं काढ. आता उद्या गोळा करावा म्हणाला. आता काय होतं कोणाला. उद्या आता पेपर आहे की माझा. पुन्हा आल्यावर यायचं दिवस किती लागते गोळा करायचं. भावानं बघा आजीचं एवढं वय असून सुद्धा शेतातून बरं काढून आली. इकडं हो का, इकडं बहीण इकडं चहा करायला हो का. आता शेतातून आल्याच आई मोठी आई इकडे. तर भावानं उद्या पेपर आहे आणि पहिलाच पेपर लय हार्ड आहे, म्हणजे लय बेकार कसा जाईल की उद्याच पेपर काय माहित नाही. इकडे आजी म्हणाले ध्यान करून लिह म्हण. लक्ष करूनच लिहावं लागतं, डोक्यातलं टेन्शन काढून फ्रीली दुसरा विचार पेपर सोडवावा लागतं. मोरलं दिसत कळते बाबा काय बी करायचं. 12वीच्या टक्केवारीवरच आहे सगळं. बघा असं म्हणाले तर बघू. आपलं आयुष्य आपणच घडवावं लागतंय. मग मोटिवेशन मला किती स्वतःच्या पायावर आपण स्वतः उभारावं लागतंय. दुसऱ्यांनी सध्या म्हणावं की असं करायचा वाटत नव्हता विश्वाहून, पण शिकून दाखविला, बनवून दाखविलाच म्हणावं लागतंय. भाऊन बघा मोटिवेशन. तर भाऊन बघू जाईल चांगला केला अभ्यास थोडाफार. तर आता जातो दूध घेऊन येतो आता जाऊन. तर भाऊन हो का आता आला हो का, इथं दुधाची कॅटली आहे, तिथे दूध देतो. बहीण आता इकडे भाकरी करायला घरी. इकडे भाकरी चालू आहे. इकडे भाकर बघा बहिणीची कशी आहे हो का. कशी आहे. संध्याकाळचा स्वयंपाक हिच्याकडेच असते. ती आई ती शेताकडे जाते, हिच्याकडेच असते संध्याकाळचा स्वयंपाक. आता वडिलांचा फोन आलता आणि मला म्हणलं ते अभ्यास केला का नाही. नीट टाईम ते विचाराल ते की कवा आहे कसं जायचे ते. तर मग काय होईल बघू आता. उद्याच पेपर आणि पहिलाच हार्ड पेपर आहे. काय होईल किती. इकडे तिने झोपल्या तिकडे आई ना आजी. इकडे तिचा नका निरोप आहे. तुझा निरोप कधी आहे? 16 स्कूल डे आधी आहे. हा स्कूल डे 13 तारखेला का. बघा तिनं 10वीला आणि मी 12वीला, दोघांचा निकाल एकदाच. भावना आता इथं बसलोय आता. तर आता थोडा अभ्यास करतो. आता उद्या पेपर आहे. भावना आजचा व्लॉग थोडा लहानच आहे, बघायला खास आहे. बघा आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग. फॅमिली सोबत आहे आणि माझ्या बहिणीच्या भाकरी एक सांगा तुम्हाला म्हणजे कशा वाटल्या. तर भावना ह्या व्लॉग मध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.